जिगर बाज. काय आला? ती बघा मामा, खुर्ची बघा, आपणच फिरते मामा. तुला सांगितलं होतं मेश्राम साहेबांच्या केबिन मध्ये येऊ नकोस म्हणाल. इथं इलाज हे बघ, मेश्राम साहेबच बसले तू चल निघायला. सिस्टर प्लीज समजून घ्या. मुळात हे भुताटकी वगैरे हा सगळा भंपकपणा आहे हो. मला सांगा, तुम्ही या हॉस्पिटलमध्ये किती वर्षापासून काम करताय? आत्तापर्यंत असा अनुभव आला का तुम्हाला? नाही ना. मग आत्ताच का तुम्हाला या गोष्टी खऱ्या वाटताय? अहो खरं वाटतंय कारण मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय. काल ते स्ट्रेचर आपोआप आमच्या अंगावर आलं. तुमचं काही गैरसमज नाही ना झाला? अहो गैरसमज कसा होईल? मी खरंच कुठली कारणं नाही देते. मला सांगा डॉक्टर, ह्या आधी मी नाईट शिफ्ट एकदम प्रामाणिकपणे करत होते की नाही? हा, पण आता नाही. आता मला नाही जमणार नाईट शिफ्ट करायला. हो, मला सुद्धा नाईट शिफ्ट नाही जमणार. हे बघा, मला तुमची काळजी समजू शकते, पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? मी सांगते म्हणून तरी ऐका. प्लीज असा काही डिसिजन घेऊ नका प्लीज. आणि सिस्टर, फक्त 2 दिवस मॅनेज करा. 2 दिवसानंतर मी हॉस्पिटलमध्ये असेन. मग काय तो निर्णय घेऊयात आपण. हा, पण डॉक्टर सिस्टर हो, नका एवढं घाबरू. तुम्हाला नाईट शिफ्ट नाही ना करायची आहे. ठीक आहे, नका करू. पण आता तुमच्या मनात जी काही भीती आहे ना, ती आधी काढून टाका बरं. कशी काढून टाकू? मनातली भीती कशी काढू सांगा ना. अहो, ही सगळी भूताटकी मी माझ्या डोळ्याने बघितलीये. हे बघा, मी खरंच सांगते, आम्हा कोणालाच नाईट शिफ्ट नाही जमणार. आदिती, तू चल पटकन हॉस्पिटलमध्ये. काय झालं? अगं त्या बाई आहेत ना, ज्या सिस्टर सोबत काल रात्री होत्या, त्यांच्या पायाला लागलं होतं. हा हा, त्यांचं काय? त्यांना डिस्चार्ज हवाय. अरे पण त्यांचा पाय आणखीन दुखावला होता ना. अगं त्यांना धड चालता पण येत नाहीये. ते ऐकूनच घ्यायला तयार नाहीत. तर काल रात्री जे काही घडले ना, त्यामुळे त्या आणि त्यांचा नवरा दोघं पण खूप घाबरलेत. तू चल पटकन. आलो चल. तुम्ही जे समजताय तसं काही नाहीये हॉस्पिटलमध्ये. आम्हाला इथे थांबायचंच नाहीये. माझी बायको बाहेर मेली तरी चालेल, पण ह्या इथे नको. असं कसं बोलताय तुम्ही दादा? दादा दादा, एक मिनिट. काय झालंय मला सांगा, काय झालंय? कशाला आमच्या गरिबांच्या जीवावर उठलाय? घरी आमची लेकर बाळ आहेत. हिला जर काय झालं तर आम्हाला कोण आहे? हे बघा दादा, तुम्ही आमच्या परवानगीशिवाय त्यांना नाही घेऊन जाऊ शकत. त्या अजून बऱ्या नाही झाल्या आहेत. काल दुखणं वाढलं की नाही त्यांचं? ती अजून जर इथे थांबली ना तर तिचा असाच जीव जाईल. त्यापेक्षा घरी गेलेलं बरं. चल तू. ओ दादा, कशाला असं करताय? ऐका ना जरा प्लीज. काय ऐकायचं बाकी राहिलं आता? आणि कशाला थांबू इथे मी? चल ग तू. अहो दादा, आम्ही सांगतोय ना, घेऊन नाही जाऊ शकत म्हणजे नाही जाऊ शकत. ते भूत माझ्या बायकोच्या मानगुटीवर बसण्याच्या आधी आम्हाला जाऊ दे इथून. कळलं का? चल ग तू इथून. अहो काय बडबडताय दादा तुम्ही? काही माहिती नसताना उगाच अडाण्यासारख्या अफवा पसरवू नका. भूत वगैरे काही नसतं. अरे आम्ही अडाणी वाटलो तुला? तुझ्या शिक्षणाचा एवढा पुळका आहे ना, ते इकडच्या भूतबाधा घालून दाखवायच्या आधी. हे बघा, मी आणि शांत- आमच्याशी सरळ बोलायचं. कळलं मी का? नीटच बोलतोय. तुम्ही कॉलर सोडा आधी माझी. ओ दादा, तुम्ही शांत व्हा. दादा हे बघा, जरा शांत व्हा. ताई तुम्ही तरी समजावा नाही आणले. तुम्ही नाही घरी जाऊ शकत. कोणाचं काही ऐकायचं नाहीये. इथून आपण सरळ निघून जायचंय. आणि हे घे पैसे. अहो ते मोठे डॉक्टर होते ना, तेव्हा असं काही व्हायचं नाही. तुम्ही तिघं आल्यापासून हे सगळ्या गोष्टी होत आहेत. कळलं का? अहो असं काही नाही. ऐका ना दादा, तुम्ही उगाच काही ऐकायचं नाहीये मला. जोशी, एक पेशंट तर गेला. लोकाधार हॉस्पिटलमध्ये आता भूत आहे ही बातमी गावभर पसरणार. आई शपथ. आई शपथ. खरंच जोशी, आई शपथ. आता लोकाधार हॉस्पिटलमध्ये बाजार भरवूया.
अंधश्रद्धेचा बाजार. हा, तयार राहा म्हणा. आता काळ्या बावल्यांचा खेळ सुरू झाला. काय करतेस? डॉक्टर सुहानींना फोन करतेस? नको करूस. अरे सुहानी मॅम बोलल्या तर ती बाई परत येईल ना हॉस्पिटलमध्ये. आदिती फोन ठेवून दे, नको करूस फोन. पण का? हे बघ, जे व्हायचं होतं ते झालं ना. आणि आपल्याला माहिती आहे डॉक्टर सुहानी इथे नाही येऊ शकत. उगाच हे सगळं सांगून त्यांचं टेन्शन कशाला वाढवायचं आपण? हो वरून, पण आपण आदिती, बापटचं बरोबर आहे. हे बघ, आता काहीच होणार नाही आणि त्या बाई काही परत येणार नाहीये. तू बघितलंस ना तिच्या नवऱ्याने किती राडा घातला हॉस्पिटलमध्ये. अरे पण गावात ही बातमी पसरली ना तर खूप मोठी अडचण येईल. हॉस्पिटलचं नाव खराब होईल अशानं. नाही, तसं काही होऊ नये याची काळजी घेऊया आपण. आणि काय झालंय, एकच पेशंट निघून गेला ना. बाकीचे आहेत ना, त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया ना आपण. पण तरी बाकीचे पेशंट सुद्धा तसंच वागले तर? हे बघ आदिती, आपल्याला ही सगळी सिच्युएशन शांतपणे हँडल करावी लागेल. शांतपणे? अरे आत्ता त्या बाईच्या नवऱ्यावरती तू सगळ्यात पहिला आवाज चढवलास. अरे मग तो काहीतरी नॉनसेन्स बडबडत होता, सटकली ना माझी. तरी पण पेशंट अरे, आहेत. ठीक आहे, हे बघ, मला मान्य आहे माझी चूक झाली, आय एम सॉरी. आणि ती घ्या, त्या राणे मामांना समजावा, त्यांनीच सुरू केलंय हे भूताचं प्रकरण. काय वाटेल ते बडबडत असतात. सगळा स्टाफ त्यांच्यामुळे घाबरलाय रे. कुठेही काहीही बडबडतात. ठीक आहे, आत्ताच्या आत्ता चल आपण त्यांचं तोंड बंद करूया. आणि हा, त्या सिस्टरचं काय करायचं ते पण जरा सांग ना मला. काय त्या सिस्टरने ना स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. आदिती, काय झालं? डॉक्टर सुहानी बोलल्या ना सिस्टरशी. हो, पण त्यांची भीती काही जात नाही. पण तुम्ही काही काळजी करू नका, मी पुन्हा एकदा बोलून बघते त्यांच्याशी. हा, आलेच. मला तर ना वेगळंच टेन्शन आलंय. कसलं? देशमुख मॅडम. मॅडम, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला निघायचं रद्द करा. मॅडम, पण आपण त्यांना भोल करतो रद्द मॅडम. आम्ही हा अंगारा आणलाय बघा. हा अंगारा वगैरे मला लावायचा नाही. असलं काही मला पटत नाही. आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आमचे डॉक्टर स्वतःची आणि इथल्या पेशंटची काळजी घ्यायला समर्थ आहेत. मॅडम साहेब, तुमच्या आवडीचे गुलाबजाम केले, गरमागरम आहेत, खाऊन घ्या. अहो, काय अक्कल घाण ठेवली का काय तुम्ही नंदू काका? कोणी सांगितलं होतं तुम्हाला गुलाबजाम करायला? कशाला नसते उठट? माफ करा मॅडम साहेब, तुम्हाला गुलाबजाम खूप आवडतात ना, म्हणून बनवले. अहो, आधीच तोंड पोळले आमचं. आम्हाला गुलाबजाम खायला देणार का? चुलीत घाला ते गुलाबजाम. आणि पुण्यांदा आम्ही सांगितल्याशिवाय असल्या गोष्टी करायच्या नाही, समजलं ना? हो, माफ करा, चूक झाली. मॅडम, जोशींचा फोन. हा जोशी बराळा, काय माती खाल्लीस? नाही मॅडम, अहो आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केला होता. काय झालं? मॅडम, आपल्या हॉस्पिटलमधली एक लेडीज पेशंट या सगळ्या भूताटकी प्रकाराला कंटाळून हॉस्पिटल सोडून निघून गेली. सगळ्यांसमोर सॉलिड तमाशा झाला. आई शपथ. अच्छा, म्हणजे ससाण्यांनी अगदी दणक्यात कामाला सुरुवात केली तर? हो, आणि मी आहे ना त्यांच्या मदतीला. जोशी, अशाच चांगल्या बातम्या देत जा बरं का. हा, फक्त तुमचं डोकं चालवू नका. ते ससाणे म्हणतील ना तसं करायचं एकदा. हो मॅडम. बोला, गाडी काढा. कुठे? कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला जायचंय? हॉस्पिटलमध्ये. तवा गरम आहे ना, तोपर्यंतच भाकरी भाजून घ्यायला हवी. नंदू काका, हा मॅडम साहेब, अहो कुठे निघाला?
अहो एवढी चांगली बातमी ऐकली तोंड गोड कराय नको. आमचं बोलणं सहज समजणं कठीण. दादा हो बीपी वाढलंय तुमचं, गोळ्या घेताय ना? आणि झोप लागते ना व्यवस्थित? नाही, लय भे वाटतंय, झोपच लागत नाही. अहो घाबरू नका दादा, काही होणार नाहीये तुम्हाला. 3-4 दिवसात डिस्चार्ज पण मिळेल तुम्हाला. नको, मी माझ्या घरच्यांना बोलावून घेतो, मला नाही राहायचं इथं. हो, असं का बोलून राहिलात तुम्ही? इथं भूताने मला काही केलं तर मला झोपच लागत नाही भूताच्या भीतीनं. ओ डॉक्टर आदिती, मला पण द्या ना डिस्चार्ज. मला पण नाही राहायचं इथे, नाही थांबायचं. इथे थांबणं म्हणजे आत्महत्या ठरेल. आणि हे बघा, ओ जर एक बाजूला 1 मिनिट. ओ तुम्हाला सांगतो, काल रात्रभर मला एक क्षणही झोप लागली नाही, एक क्षणही. सारखी ही खिडकी वाजायची बघा, चिर गेली बघा तिथे काचेला. म्हणजे ही खिडकी मी आतून बंद करायचो, पुन्हा उघडायची आपोआप. अहो म्हणजे इथे आजाराच्या आधीच आपला भीतीने जीव जायचा. हो डॉक्टर आदिती, मला द्या तुम्ही डिस्चार्ज. मला नाही राहायचं इथे. मला माझ्या 2 पायावर जायचंय, तिरडीवर नाही जायचं इथून. डिस्चार्ज हवा ना तुम्हाला? ठीक आहे, मी देतो. डॉक्टर आदिती, तुम्ही पेपर बनवायला घ्या, मी फाईल बघतो. हां, चला मी निघतो, माझं झालंय. हे आपले मित्र आहेत डॉक्टर. तुमचं बघा बा तुम्ही, मी तो सुटलोय. चला आवरा, 10 मिनिटात डिस्चार्ज आहे तुमचा. चला. हो, मला पण द्या ना डिस्चार्ज, मला नाही राहायचं इथं. दादा, तुम्हाला नाही जाता येणार, ते बरे आहेत म्हणून त्यांना पाठवतोय आम्ही. ओ डॉक्टर बापट, अरे द्या ना डिस्चार्ज. 10 मिनिटातली 2 मिनिटं तरी इथेच गेली तुमची. याला देताय का मला देताय, मला देताय का याला ठेवताय काय? द्या लवकर. देतो ना, मी देतो कायमचा डिस्चार्ज तुम्हाला. एक मिनिट. हे बघा, कोणालाही डिस्चार्ज मिळणार नाहीये. पण आदिती यांना का? वरून सगळे बरे झाल्याशिवाय डिस्चार्ज देता येणार नाही. आणि तुम्हाला सुद्धा काही दिवस थांबावं लागेल. तुम्ही पूर्ण बरे झाल्यानंतर तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल. अगं पण तो मागतो ना डिस्चार्ज. दिगंबर, तू बाहेर चल. पण कधी मिळणार डिस्चार्ज? तुम्ही चला बाहेर चला. बरं म्हणजे जीव गेल्यावर सोडणार का तुम्ही मला इथे? हो, ठीक आहे, तुम्ही चला ना बाहेर. मी सांगते माणूस तुम्हाला मेलं, सगळं. हे हॉस्पिटल आहे का मुळात? अरे कावरलं काय तुम्ही? अरे दिवसा डावळे कुठे आलंय भूत? झोपा, मी आहे ना, मी आहे. झोपा. हे काय वाचत बसलो, तुम्ही झोपा. सर, हॉस्पिटलमध्ये एक विचित्र गोष्टी घडतायत. सगळं हाताबाहेर चाललंय. आय एम सो सॉरी, पण मी हे सगळं हँडल करू शकत नाहीये. सर, तुम्ही जिथे असाल तिथून प्लीज परत या. मामा, तुम्ही इथे काय करताय? ते मेश्राम साहेब. काय काय झालं मामा? नाही, तसा काय झाला कायच नाही. हा, पण तुमका देशमुख मॅडमनी हॉस्पिटलात बोलवलं नाही पटकन. हो चला. देवा रामेश्वरा, मेश्राम साहेबाचा भूत हैसर परीला की काय? मामा हो, काय बोलताय तुम्ही? आणि मॅडमने का बोलवलंय मला? काय माका माहित नाही. हो, पण तुमका पटकन बोलवलं नाही. चला चला, या. येते मी. काय आदिती,
अगं तो गैराती स्वतःहून जायला तयार होता ना, आणि तू त्याला थांबवलंस. हे बघा, तो इथून लवकरात लवकर जावा अशी माझी सुद्धा इच्छा आहे, पण तो अजून पूर्ण बरा झालेला नाहीये. आणि आता वरून त्याला डिस्चार्ज देत होता, तर बाकीचे पेशंट्स आम्हाला सुद्धा डिस्चार्ज द्या म्हणून मागे लागले होते. बघितलंत ना? हे बघा, सगळे घाबरले. हे भूत प्रकरण ना उगाच टॉक्सिक होत चाललंय आता. मला सुद्धा हीच भीती होती. आणि हे असंच चालू राहिलं ना, तर हॉस्पिटलमध्ये एकही पेशंट थांबणार नाही आणि गावातलं कोणी येणार नाही. वरून दिगंबर, तुम्हाला नाही का वाटत की हा नवीन पेशंट जरा अति करतोय? म्हणजे हे भूत प्रकरण सुद्धा तोच वाढवून चढवून सगळ्यांना सांगतोय. वरून तू बघितलंस ना वॉर्डमध्ये? हो, या माणसाचं असं आहे ना की धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी गत झाली आहे. अरे याला डिस्चार्ज दिला तरी प्रॉब्लेम आहे आणि नाही दिला तरी प्रॉब्लेम आहे. अरे पण ठीक आहे, अख्ख्या हॉस्पिटलमध्ये या भूत प्रकरणाची हवा हाच माणूस करतोय. नाही, मला ना काहीतरी भानगड एवढं नक्की वाटतंय. बापट, त्याची माहिती काढली पाहिजे. नाही, भानगड तर आहेच, पण होतंय काय माहितीये, याच्यामुळे बाकीच्या पेशंटना त्रास होतोय. मला एक कळतंय, पण आपण 2 दिवस थांबूया. 2 दिवसानंतर ठरवूया त्याच्या डिस्चार्जचं काय करायचं ते. ठीक आहे. काय हो मामा, हा बाहेरनं कुठनं आलात? हा, ते डॉक्टर सुहानी मॅडम का बोलत गेले होते. देशमुख मॅडम विलेत ना, त्यांनी सांगितलं पटकन त्यांना बोलवून ये. निरोप दिले नाही इलय. जरा घायच रे बाबा. वा ससाणे, पहिल्या वारातच सगळ्यांना अगदी जबर जखमी केलं तुम्ही. मॅडम, पहिला वार पॉवरफुलच लागतो, त्याने आपलं अस्तित्व जाणवतं. आता दुसरा वार असा करा की पार सगळ्यांचे तुकडे तुकडे व्हाया हवे. अवश्य मॅडम. एक पेशंट बाई हॉस्पिटल सोडून गेली, आता सगळं हॉस्पिटल रिकामं व्हाया हवं. मॅडम, काल ती बाई गेली कारण तिने भूत पाहिलं होतं. एकदा का बाकीच्या पेशंटनी भूत पाहिलं, ते आपोआप धूम ठोकतील. हा, पण हे भूत आणायचं कुठून? हे काय जोशी आहेत ना, नाहीतर हे कधी कामाला येणार? ए बाकी खरं बोललात हा तुम्ही. नाहीतरी जोशी सांग का म्या ओ नाम्याचे. मॅडम, जोक्स अपार्ट. मॅडम, ऑन अ सिरियस नोट, मी जोशींना मेश्राम सरांचं भूत लागल्याचा प्लॅन करतोय. एकदा का जोशींना भूत लागलंय म्हटल्यावर बाकीचे पेशंट आपोआप पळतील. मग हॉस्पिटल बंद. पण मॅडम, हे सगळं मला कसं जमणार? ए जोशी, मी सांगितलंय ना, मेश्राम सरांचं भूत तुला लागणार म्हणजे लागणार. अहो पण मॅडम, सुहानी आली. मॅडम, मला नाही राहायचं इथे. मॅडम, मला वाचवा. मला वाचवा. मी नाही राहणार. मला इथे भीती वाटते. अहो, तुमच्या हॉस्पिटलमध्ये भूतबित दिसतात. मला घरी जायचं. हो हो हो, अहो तुमची काळजी आम्ही समजू शकतो, पण जोपर्यंत आमदार देशमुख मॅडम आहेत ना, तोपर्यंत तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही. बघा, अहो या हॉस्पिटल आमचं, प्रॉपर्टी आमची, सत्ता बी आमचीच. त्यामुळे इथल्या लोकांची काळजी करणं हे तर आमचं कर्तव्य आहे. अहो मॅडम, प्रॉपर्टी, हे हॉस्पिटल सगळं तुमचंच राहिलो, पण माझ्या गरीबाचा जीव जाईल त्याचं काय? आपण त्याचाच निकाल लावायला आलोय ना आम्ही. हा, शांत राहा बरं तुम्ही. डॉक्टरीन बाई, पेशंट घाबरलेत बघा, जीवाची भीक मागताय. लक्ष आहे की नाही कोणाचं हॉस्पिटलकडे? या प्रकाराची नीटची माहिती नाहीये माझ्याकडे, पण डोंट वरी, मी बघते काय ते. डॉक्टरीन बाई, आम्ही तुम्हाला 7 दिवसांसाठी सस्पेंड केलं होतं, त्यातले 3 दिवस अजून शिल्लक आहेत. पण हा जो काय अजब प्रकार घडतोय ना हॉस्पिटलमध्ये, त्याच्यासाठी आम्ही तुमची ती 3 दिवसांची शिक्षा रद्द करतोय. तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या बरं डॉक्टर म्हणून.
आणि लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लावून टाका.